नमस्कार मित्रांनो, मनात जर काही निश्चय केला तर माणूस कुठला कुठेही जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मी देखील मनात निश्चय केला होता, की आपल्याला रायगडला जायचं आहे. रायगडला जायचं आहे तर प्लॅन तर भरपूर दिवसापासून होता, पण तो सक्सेस होईल की नाही याच्यावरती मात्र मला शंका होती. पण सांगितल्याप्रमाणे मनातला निश्चय आणि भेटलेली थोडीशी मोटिवेशन आणि त्यानंतर माहिती ती सगळी गोळा करून मी चाललो होतो रायगडला. तर प्रथमतः बस पकडली ती म्हणजे पारगाव फाट्यावरून आळ्या फाट्याला, त्यानंतर आळ्या फाट्यावरून पुणे राजुरी ह्या मॅडममध्ये उभे आहेत, त्यामुळं ते बोर्ड आपल्याला नीट दिसणार नाही, पण तरी देखील कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे मी. हां, याच्यात दिसते बघा, पण तिथं देखील थोडंसं ब्लॅकच दिसते. त्यानंतर गर्दी जशी म्हणजे जसं पुणं जवळ येत होतं तसं बसमधलं शीट देखील कमी होत होतं आणि मी देखील पुढे येत होतो. तर पुढं येत स्वारगेटला जायचं होतं. तर बसनी मला सोडलं वाकडेवाडीला. वाकडेवाडीवरून दुसरी बस PMPL तिथल्या लोकल बसने मी गेलो स्वारगेटला. स्वारगेटला गेल्या डब्बा वगैरे खाल्ला. डब्बा वगैरे मम्मीने दिला होता धिरडा आणि चपाती. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग रायगडला जाणाऱ्या बसचा वाट बघत स्टँडवरती थांबलो. स्टँडवरती रायगडची बस देखील आली. आपल्याला सोडणार होती ती बस म्हणजे महाडला. महाडवरून आपल्याला आणखीन एक ST बदलायची होती. तर आजूबाजूचा परिसर कॅप्चर करत निघालो होतो. आणि मला ज्यांनी माहिती दिली ते म्हणजे आमच्या गावचे आदित्य भाऊ हेलकर. त्यांनी आम्हाला माहिती दिली कशाप्रकारे जायचं, कशाप्रकारे तिथं वावरायचं, कशाप्रकारे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, हे सर्व त्यांनी मला सांगितलं. त्यांना विचारत मी रायगडची वाट धरली होती. म्हणलं जमलं तर पोचू, नाही जमलं तर मग काय माघारी फिरू. पण निश्चयाचा महामेनू बौद्ध जनासी आधारू अखंड हिंदुस्थानचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना भेटायला जायचं म्हणल्यावरती विषय तर क्वालिटी आणि क्वांटिटीचा येतच नाही, तो येतो फक्त निश्चयाचा. तर निश्चय मनात नक्कीच होता. आणि जेव्हा मला कोणी प्रश्न विचारायचं की बाबा कुठून आला आहे, म्हणजे भरपूर जणं चालले होते रायगडला, बसमध्ये देखील भरपूर जण होते. ते जेव्हा मला विचारायचे की बाबा कुठून आला आहे, तर मी सांगायचो शिवजन्मभूमी जुन्नरवरून. आणि हा आपला दमलेला लूक बसमध्ये बसून मागचं तर गेलंच होतं, तर खालचं देखील गेलंच होतं. त्याप्रमाणे मग आजूबाजूचा परिसर टिपत रायगडची वाट, जसं बस पुढे जात होती तसा उत्साह वाढत होता. कारण की माणूस सणाच्या दिवशी आणि एका अर्थाने मराठ्यांसाठी तो स्वर्गच म्हणावं लागेल. प्रत्येकाने एकदा तरी रायगड करणं गरजेचंच आहे. ज्याप्रमाणे रील्स वगैरे पाहतो आपण, त्याप्रमाणे मी रील वगैरे काही शूट नाही केल्या, पण सर्वांना माहिती पोहोचावी यासाठी ब्लॉग शूट केला. त्यानंतर ताम्हिणी घाटातून बस होत पुढे गेली. ताम्हिणी घाटात आल्यानंतर मला आठवण आली ते म्हणजे आमचे बंधू विशाल भाऊंची. कारण की मी त्यांच्याबरोबर जेव्हा मी आलो होतो त्यावेळेस त्यांनी अशी काहीतरी ड्रायव्हिंग केली होती की काय बोलायचं आहे, शब्दच नाहीत. क्वालिटी ड्रायव्हिंग. ते देखील माझा ब्लॉग बघतील, त्यांचं देखील थँक्यू म्हणन. आणि आदित्य भाऊंसाठी स्पेशल थँक्यू, कारण की त्यांच्या माहितीमुळे मी रायगडला पोहोचलो. तर मग जात असताना थोडंसं घाटाचा देखील व्ह्यू कॅप्चर करत रायगडच्या दिशेने रवाना होत होतो. त्यानंतर ही दुसरी बस पकडून रायगडच्या दिशेने, कॅमेरा अँगल काय एवढा नीट नाही याच्यात, दमलोच होतो. आणि तिथं खाली जेवण वगैरे करून किल्ले रायगड चढायला सुरुवात केली. पण इथं बॅरिकेड का लावलेत, तर इथून येणाऱ्यासाठी होती, म्हणजे जे गड उतरतायत त्यांच्यासाठी ह्या बाजूने रस्ता होता आणि जे गड चढतायत त्यांच्यासाठी खालच्या बाजूने रस्ता एक. तर असे 2 रस्ते आहेत. पण अर्ध्या रस्त्यात पुन्हा एकदा आपल्याला ती जी लाईन आहे त्या लाईनला भेटतोच आपण. आणि ती म्हणजे मला स्वारगेटच्या ठिकाणी 2 फ्रेंड भेटले होते, ते पण रायगडला चाललेले. त्यांच्याबरोबर मी पण, हे जे समोर जे दिसत आहेत दोघंजणं, सेम बॅग आहे बघा, ते दोघं मला भेटले. त्यांना मी म्हणलं की मी आलो आहे बाबा शिवनेरीवरून. ते म्हणले एकटाच आहे का? मी म्हणलं हो. ते म्हणले खूपच धाडस आहे. म्हणलं ते केल्याशिवाय कसं काय जमल, नाही का? तर मग त्यानंतर मग गडाकडं चालायला सुरुवात केली. गर्दी असल्यामुळे जिथं 2 तास लागतात तिथं 3 तास लागले. पण नक्कीच सांगेल की एकदा तरी जीवनात रायगड करा.
जीवनाचा खरा अर्थ, खरं यश कशात आहे ते सर्व काही समजेल. आणि इथं लिहिलेली पाटी ती म्हणजे गडावरून परत जाताना आठवणीसोबत प्लॅस्टिकही घेऊन जा. का लिहिलं होतं तर गड स्वच्छ राहणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे माझ्याकडे ज्या 2 बाटल्या होत्या त्या घेऊन तर मी खाली आलोच. नक्कीच जे पाटी आहे त्या पाटीचं पालन केलं. त्यानंतर माझा देखील जरा दमलेला लूक आणि हा वरती जो दिसतोय तो म्हणजे महादरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत एवढा घाम आला होता मित्रांनो, काय सांगू, खूप गरम होत होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की दमलो देखील होतो, पण हवा करत होतो, ती एक गोष्ट वेगळीच. आणि इथं मात्र गडावरती जात असताना जो तो आपल्या धुंदीत होता की बाबा गडावरती जायचं आहे, कोणी कोणासंग बोलत नसायचं, फक्त महाराजांच्या नावाचा जयघोष चालू असायचा. म्हणजे ते त्याच्या बरोबर आलेले ते सर्वजण थांबत गड चढत वरती जात होते. त्यानंतर महादरवाजाच्या आत आलो. आत आल्यानंतर समजलं की च्या मायला बाहेरचा व्ह्यूच राहिला. त्यानंतर म्हणलं जाऊ दे चल, काही विषय नाही एवढा. मग पुढं जायला तयारी. त्यानंतर इथं जरा पाणी ओलं झालं होतं, कारण की पाऊस एवढ्या प्रमाणात नव्हता पण पडला होता बऱ्यापैकी. आणि त्यामुळं त्या पायऱ्या आहेत त्या ओल्या, काही ठिकाणी सुक्या अशा होत्या. मग वरती आलो. वरती आल्यानंतर प्रथमतः डोळ्यांना असा काहीतरी नजारा दिसला. मन एकदम भरून आलं होतं. खूप आनंद वाटत होता की बाबा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे, आपण देखील त्या सोहळ्याला सामील झालो. आणि वरती आल्यानंतर गडाच्या एक गोष्ट समजली, जिथं जागा भेटेल तिथं सोय करायची आपली आणि झोपायचं. त्यानंतर महाराजांचं प्रथमतः दर्शन घेतलं. 12-12:30 आय थिंक 1 वाजता मी वरती आलो असेल, असं माझा अंदाज आहे. मी टायमिंग काय एवढं पाहिला नाही, पण 1 वाजता पोहोचला असेल. त्यानंतर माझी जाऊ त्यांच्यासोबत शेजारीच, आणि त्यांचं देखील दर्शन खूप भारी वाटत होतं मनाला. मग राजमहालाकडं रवाना झालो, जिथं महाराजांचा राज्याभिषेक असतो तिथं. त्यानंतर दरवाजातून आत जाताना 5 ते 10 मिनटं मला वाटतं आतमध्ये जाण्यास लागली, कारण गर्दीच लई होती. गर्दी असल्यामुळे ना येणं जाणं थोडंसं अवघडच होतं, पण बरं भारी वाटत होतं. एकदम मस्त वाटत होतं. का आता तुम्हीच समजून घ्या, शब्दच नाही माझ्याकडे बोलायला. त्यानंतर महाराजांना असं पाहिल्यानंतर एक चेहऱ्यावरती स्माईल आली. जेवढं दमलेलो ते सगळं थकवाच संपल्यासारखं वाटत होता. म्हणजे जाणवतच नव्हता थकवा. ज्यावेळेस जोपर्यंत गड चढत होतो तोपर्यंत दमल्यासारखं वाटत होतं, पण ज्यावेळेस महालात आलो त्यानंतर थकवा अजिबातच नव्हता. त्यानंतर मग काय, झोपायची तयारी. आणि मित्रांनो मग गेलो झोपी. मग ज्याप्रमाणे झोपलो होतो त्याचप्रमाणे उठलो देखील. आणि उठल्यानंतर प्रथमतः अंघोळ वगैरे करण्यासाठी जिथं रोपवे तिथं सोय केली होती सर्वांची. तिथं गेलो, तिथं फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर पुन्हा एकदा राजदरबारी आलो. त्यानंतर महाराजांना दर्शन घेतलं. त्यानंतर मग आजूबाजूच्या परिसरात जे काही म्हणजे जो काही राडा चालू होता महाराजांच्या भक्तांचा, तो राडा बघत बसलो. एवढी मजा आली, काय सांगू, म्हणजे शब्दात असं मांडता येणार नाही. आणि ही जी गोष्ट आहे ती गोष्ट पाहण्याची नाही तर अनुभवण्याची, आणि तो अनुभव मी घेतला आहे. मला एवढं भारी वाटतं की शब्दात मांडताच येणार नाही. त्यानंतर मग पुन्हा एकदा सर्वांना कॅप्चर करत म्हणलं चला, जितके शिवभक्त दिसतील त्यांना सगळ्यांना कॅप्चर करायचं आहे. आणि एकदम असं म्हणजे गजबजला होता गड. 6 तारखेला जी काही लगबग असते ती डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मजा येत नाही. त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण गर्दी एवढी असल्यामुळे मला काही तिकडे जाता आलं नाही. पण रात्री ज्यावेळेस वरती आलो त्यावेळेस आम्ही फेरफटका मारला होता तिथपर्यंत, पण मला व्हिडिओ वगैरे काढता नाही आला. ती मला थोडंसं वाईट वाटलं. त्यानंतर ह्या बाजूनं एवढं काही व्यवस्थित दिसत नव्हतं, तर मग मी काय केलं, ह्या बाजूने उतरून त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या बाजूला देखील पोलीस होती. तरी देखील मी जाण्याचा प्रयत्न केला. वरती तिथं जे कठाडा आहे त्या कठाड्यावर बसून हा व्हिडिओ काढला. खूप भारी वाटत होतं. सगळ्यांचं म्हणजे जो तो शिवभक्त महाराजांच्या धुंदीत तल्लीन झाला होता. म्हणजे असा नादातच होता जो तो आपल्या. आणि ढोल ताशाची पथकं एवढी होती, काय बोलायचं आहे आता, म्हणजे ही गोष्ट डोळ्यांनी पाहिल्याशिवाय बरीच नाही वाटणार. त्यानंतर मग सकाळचा गुड मॉर्निंगचा मेसेज जसा येतो तसाच दररोज सूर्य हा प्रथमतः जगदीश्वराच्या मंदिराकडून वरती येतो. त्यानंतर महाराजांना भेटतो. त्यानंतर तो सूर्य डुबतो. पुन्हा एकदा नवीन दिवसाची सुरुवात करतो. त्याचप्रमाणे सूर्यास्ताला देखील नमन करून
सकाळची पहाट पाहत हा व्ह्यू कॅप्चर करत. मला सोबतीला कोण नसल्यामुळं माझा कॅमेरा अँगल मीच माझा पकडायचो, मीच माझा व्हिडिओ शूट करायचो. आणि एवढी गर्दी होती की बाबा काय बोलायचं आहे. बस रे बस. म्हणलं आला तर आला चांगला. आणि ही गर्दी, आता तुम्हीच सांगा, ह्या गर्दी तुम्हाला तिकडं जायचं आहे तर कसं जावायचं सांगा बरं. आणि इथं म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही जर काही जगदीश्वराच्या मंदिरात काही इतर वेळेस गेला ना, तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतील शक्यतो. पण तुम्ही ह्या गर्दीतून तिकडं जायचं म्हणलं तर मग तुम्हाला 1 ते अर्धा तास निश्चितपणे लागणार, कारण की गर्दीच एवढी होती की बास रे बास. त्यानंतर महाराजांची पालखी येण्यास निघाली, तर मी पण विचार केला की महाराजांची पालखी येते, आपण देखील गड उतार करायला हरकत नाही. महाराज जसे जसे महादरवाजाकडे पुढे पुढे जात होते, त्याप्रमाणे मी देखील गड उतरत होतो. महाराजांची पालखी वगैरे पाहिली, त्यानंतर गड उतरत खाली आलो. खाली येताना म्हणलं चला एकदा लास्टचा आपला पण व्ह्यू कॅप्चर करू, जेणेकरून आपण आलो हे लोकांना देखील कळेल. त्यानंतर उतरताना शिरकाई देवीचं देखील दर्शन घेत गड उतरायला सुरुवात केली होती. खूप भारी वाटत होतं. आईला म्हणलं ह्यावर्षी जरी एकटा आलो असेल तर पुढच्या वेळेस नक्कीच कोणाला तरी माझ्या सोबतीला पाठव, जेणेकरून मला माझा कॅमेरा अँगल देखील कोणतरी पकडेल आणि माझे 2-3 फोटो पण काढेल, कारण की मला फोटोच नाही काढता आला, ते काही जमलंच नाही. आईच्या पाया पडलो. आईला म्हणलं ज्याप्रमाणे इथपर्यंत येण्याचं बळ दिले, त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी इथं येण्याचं पुन्हा एकदा बळ दे, नवीन जिद्दीने, नवीन ताकदीने. आणि संघर्ष हा माणसाचा कधी संपतच नसतो. संघर्ष हा चालूच असतो, ज्याने त्यांनी त्याचा आपापला लढा पुढे न्यायचा असतो. त्यानंतर गड उतरून खाली आलो. खाली आल्यानंतर मग एस टी लागली होती. एस टीत बसलो. हा आपला दमलेला लूक. त्यानंतर एक गोष्ट नक्की सांगेन मी की बाबा 300 ते 350 किलोमीटर असलेलं रायगड आणि त्याला एकटं जाणं एवढं सोपं नव्हतं. पण जी जिद्द माझ्यात होती, त्या जिद्दीने नक्कीच मी जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्टँडवरून गाडी बदलून दुसऱ्या स्टँडवर जायचं होतं, कारण की महाडच्या स्टँडवरून एस टी नव्हती भेटणार. मग दुसऱ्या स्टँडवर माणगावच्या स्टँडवरती जायला निघालो. तर जात असताना ह्या गाडीचा घेर असा काय होता मित्रांनो, की बाबा मी गाडीत बसलो की मला असं भीती वाटायला लागली की बाबा हा घेर गळून जायचा. एकच नाटावरती तो घेर होता आणि त्या घेरबद्दल म्हणजे आता मला शब्दच नाही बोलायला, म्हटलं डेंजर काम आहे. त्यानंतर माणगावच्या स्टँडवरती आल्यानंतर एक एर्टिकावाले भाऊ भेटले. ते म्हणले कुठे जायचं, मी त्यांना सांगितलं मला अशा ठिकाणी जायचं आहे. ते म्हणले ठीक आहे मी सोडतो. त्यांनी देखील मला सोडलं. याप्रमाणे आजचा ब्लॉग इथेच संपतो. लव यू गाईज.